नमस्कार, स्वागत आहे तुमचं नॉलेज बीज या चॅनलमध्ये. चला सुरू करूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे वॉशिंग्टन. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? याचं उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. तिसरा प्रश्न. मीनाम्बक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? बरोबर उत्तर आहे चेन्नई. तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? याचं बरोबर उत्तर आहे भूतान. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते? कोल्हापूर ते गोंदिया. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे नांदेड. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे जळगाव. निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? निळवंडे धरण अहमदनगर जिल्ह्यात आहे. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. रंकाळा तलाव कोठे आहे? कोल्हापूर. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे? याचं बरोबर उत्तर आहे 800 किलोमीटर इतके आहे. हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? बरोबर उत्तर आहे सांगली. वा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे कुसुमाग्रज. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर शेळी. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर सामाजिक न्याय दिन हे 26 जूनला साजरा करतात. आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? अथर्ववेद. पुढचा प्रश्न. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? याचं बरोबर उत्तर आहे लोह. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? बरोबर उत्तर आहे मुंबई. बघूया पुढचा प्रश्न. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? बरोबर उत्तर आहे स्नायू ऊर्जा. भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर आहे कर्नाटक. भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची लागवड केली जात नाही? बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? बरोबर उत्तर आहे बऱ्हाणपूर. पुढचा प्रश्न. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? बरोबर उत्तर आहे रावी नदी. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता? बरोबर उत्तर आहे केरळ. पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मेघदूत जलाशय. तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. विदर्भात कृषी विद्यापीठ कोठे आहे? बरोबर उत्तर आहे अकोला. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? बरोबर उत्तर आहे हिंगोली व गोंदिया. भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते? बरोबर उत्तर आहे गंगानगर, राजस्थान. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते? वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनते. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर आहे 1994. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? वारणा नदी. शहाजी राजांना विजापूरच्या आदिलशहाने कोणता किताब दिला होता? सरलष्कर. पुढचा प्रश्न. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते?
ताम्रपट. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? म्हणजे प्रस्तावना. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे? तर हे हेमलकसा इथे आहे. आणि हेमलकसा हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील गाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणती? गोंदिया आणि गडचिरोली. जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो? तर रत्नागिरी येथे सापडतो. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते? जांभी मृदा. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ जिल्ह्यात आहे. चा प्रश्न, भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारे संत कोण होते? संत ज्ञानेश्वर. महाराष्ट्रातील अंबुली घाट कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोणता दिवस दिव्यांग लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 3 डिसेंबर. कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 25 एप्रिल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी पुण्यात महिला सेवा मंडळ आणि महिलांची शाळा स्थापन केली? बरोबर उत्तर आहे सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 24 ऑक्टोबर. खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यात वाहते? बरोबर उत्तर आहे कावेरी. शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न, कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बरोबर उत्तर आहे अभय के. हरियाणाचे राज्यफूल कोणते आहे? हरियाणाचे राज्यफूल कमळ आहे. एलिफंट फॉल्स कोणत्या राज्यात आहे? ते मेघालय येथे आहे. यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? याचं बरोबर उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न पुढचा, गोव्याचे मुख्य पेय काय आहे? तर गोव्याचे मुख्य पेय हे फेनी आहे. भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ कोठे आहे? तवांग अरुणाचल प्रदेश येथे आहे. आझाद हिंद फौजेचे पुनरुज्जीवन कोणी केले? याचं बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? बरोबर उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी. एक्झाम्स वॉरियर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचे लेखक आहे नरेंद्र मोदी. दिल्लीतील नॅशनल स्टेडियम पूर्वी या नावाने ओळखले जात होते. तर इर्विन स्टेडियम म्हणून आधी ओळखल्या जात होतं. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद मध्ये नमूद आहे. तर ते कलम 368 यामध्ये नमूद आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? तर त्याचा आकार त्रिकोणाकृती आहे. खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही? तर याचं उत्तर आहे हळदी घाट. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी अतिपूरग्रस्त जिल्हा कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे सांगली. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? याचं बरोबर उत्तर आहे कन्याकुमारी. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा यांचा शिफारशीनुसार निश्चित केला जातो. तर तो वित्त आयोगानुसार निश्चित केला जातो. जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण इतक्या समित्यांमार्फत चालते.
याचं बरोबर उत्तर आहे 10. समित्या म्हणजे स्थायी, बांधकाम, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण आणि पाणी पुरवठा या 10 समित्या आहेत. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे दिल्ली. कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? याचं बरोबर उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? बरोबर उत्तर आहे मोहरी. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? याचं बरोबर उत्तर आहे सोने. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा हेही सांगा. धन्यवाद.